दुर्गा सप्तशती अध्याय 3. दैत्य सैन्य मारले जाताना पाहून सेनापती शूर त्वेषाने देवीशी युद्ध करण्यास आला. त्याने देवीवर बाणांचा वर्षाव केला. देवीने सहज त्यांचे बाण तोडून टाकले व त्यांच्या सारथ्यालाही मारले. चिशुरालाही देवीने ठार केले. चामर युद्धासाठी पुढे आला. त्याने देवीवर शक्ती फेकली. देवीने हुंकारानेच ती निष्प्रभ केली. चामराने मस्तक धडावेगळे केले. कराल असुर बुक्कीने मेला. उद्गत गदेच्या प्रहाराने तर बाष्कल असुराचा मेंदीपान शस्त्राने व ताम्र अंधक यांचा वध बाणांनी केला. उग्रस्य उग्रवीर्य व महाहनू यांचा त्रिशूलाने, बिडालासुराचा तलवारीने तर दुर्धर आणि दुर्मुख यांचा बाणाने वध करण्यात आला. आपल्या सैन्याचा असा नाश झालेला पाहून महिषासुराने रेड्याच्या रूपाने देवगणांवर हल्ला करू लागला. तो देवतांना त्रासून सोडू लागला. तेव्हा देवीने पाश टाकून त्याला बद्ध करणार तेवढ्यात त्याने सिंहाचे रूप घेतले. त्याचा शिरच्छेद करणार तेवढ्यात खडगदारी मानव तर कधी हत्ती असे अनेक रूपे घेऊन तो चराचराला पेडू लागला. असुर शिंगाने चंडिकेवर पर्वत फेकू लागला. तिने पर्वत चूर करून टाकला. चंडिकेने त्या असुरावर चढाई केली. त्याच्या गळ्यावर पाय रोवून त्याला शूलाने मारले. तो देवीच्या बळाने दबलेला व पायाने चेपलेला राक्षस स्वतःच्या शरीरातून अर्धवट बाहेर पडलेला होता. अर्धे शरीर रेड्याच्या शरीरातून बाहेर येत आहे असा राक्षसाचा देवीने खडगाने शिरच्छेद केला. त्याच वेळी हाहाकार करीत त्या दैत्याचे सैन्य नष्ट झाले व सर्व देव गण आनंदी झाले. दुर्गा सप्तशती अध्याय 3 येथे समाप्त झाला. ओम दुर्गा दिव्ये नमः.